बातमी आता समोर आली आहे। तुम्हाला मोफत रेशन जे गहू आणि तांदूळ मिळतं तर ते आणण्यासाठी तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये पहिला जावे लागत होते, परंतु आता हे मोफत मिळणारे गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला घरपोच सेवा देण्याचं सरकारने ठरवलं आहे। हे मोफत गहू आणि तांदूळ हे देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रत्येक गावाला 2 गाड्या सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। त्या गाड्यामधून तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ तुम्हाला घरी आणून त्या ठिकाणी आता पोच घरी तुम्हाला देणार आहेत। सरकारने आता अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मंत्र्यांनी सर्वात मोठा निर्णय आता या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी घेतला आहे। त्यामुळे नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ जे मिळतं तर ते घरी आणून पोच तुम्हाला त्या ठिकाणी करण्यात येणार आहे, याची यादी देखील समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला पण मोफत गहू आणि तांदळाचा लाभ घरी पोच तुम्हाला पाहिजे असेल तर नेमकं सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला हा लाभ आता मिळणार आहे याची सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। या तारखेला मोफत रेशन तुम्हाला घरी आणून सरकार आता देणार आहे। रेशन धारकांना खूप मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळाला आहे। तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल व तुम्हाला पण मोफत घरी आणून गहू आणि तांदूळ सरकारने द्यावे असे वाटत असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून सरकारला तातडीने द्यावा लागणार आहे। हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घरी आणून सरकारच्या माध्यमातून दिले जाणार नाही। फक्त काही ठराविक जिल्ह्यामध्ये ही सुविधा सरकारच्या माध्यमातून आता सुरू झाल्या। नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही सुविधा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आल्या व तुम्हाला कोणत्या तारखेपासून गहू आणि तांदूळ घरी आणून देण्याची सुविधा सरकारतर्फे करण्यात आल्या याची सविस्तर अपडेट तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यामुळे मोफत रेशन तुम्ही जर घेत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून 2019 मध्ये जो कोरोना आला होता त्यावेळी मोफत अन्नधान्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं। तेच पुढील 5 वर्षापर्यंत आता असंच चालू राहिलं आहे, परंतु सरकारने तुम्हाला सर्वात मोठी त्या ठिकाणी दिलासादायक बातमी आता या ठिकाणी दिली आहे। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा आनंदाचा निर्णय रेशन धारकांसाठी सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलाय। ते म्हणजे बघा सर्वात मोठा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय तो म्हणजे सरकारने आता प्रत्येक गावाला 2 वाहने सरकारतर्फे देण्याचं ठरवलंय। ही वाहने गहू आणि तांदूळ घेऊन तुमच्या घराकडे येतील आणि तुमचं मोफत मिळणारे जे गहू आणि तांदूळ आहे तर ते घरी आणून तुम्हाला पोच करतील, घरी आणून तुम्हाला आणून देतील। आता तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की आमचं घर त्या नागरिकांना म्हणजे जी गाडी त्यांना कसं काय माहिती, तर त्यासाठीच तुम्हाला एक अर्ज भरून सरकारला द्यावा लागणार आहे। या अर्जामध्ये तुमचा घरचा पत्ता, तुम्ही कुठे राहता, तुमचा मोबाईल नंबर सर्व काही या अर्जामध्ये असणार आहे। त्यासाठी तुम्हाला या अर्जामध्ये आता या ठिकाणी अर्जंटमध्ये तुम्हाला अर्ज भरून द्यावा लागणार आहे। त्या तुमच्या अर्ज भरून देता तुम्ही त्याच्यावर सर्व लिहिलं असतं तर त्या पत्त्यावर तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घेऊन सरकारची गाडी इथून पुढे आता येणार आहे। यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर देखील या अर्जामध्ये आता भरावा लागणार आहे। ही सर्व प्रोसेस तुम्हाला कशी करायची आम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच कोणत्या तारखेपासून ही सुविधा सरकारच्या तर्फे करण्यात आली आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही सुविधा आता सुरू करण्यात आलेली आहे। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये मोफत अन्नधान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ घरी आणून देण्याची सुविधा 12 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे। मग ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा मोफत अन्नधान्य सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। म्हणजेच गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मोफत जे मिळतं तर या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा रेशन धान्य दुकानामध्ये मोफत धान्य घेण्यासाठी इथून पुढे जाण्याची अजिबात गरज नाही। तुम्हाला घरी आणून सरकारच्या वाहनातर्फे तुम्हाला मोफत अन्नधान्य दिलं जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला तातडीने अर्ज करणं गरजेचं आहे। मग आता तो अर्ज नेमकं कुठं करायचा आहे, कसा भरायचा आहे, कुठे जाऊन जमा करायचा आहे तो अर्ज सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये ही सुविधा सरकारतर्फे आता करण्यात आलेली आहे तर याची सविस्तर अपडेट तुम्हाला या ठिकाणी आम्ही लगेच सांगणार आहे। तसेच कोणकोणत्या रेशनधारकांना यामध्ये पात्र ठरवण्यात आले बघा।
हे सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलंय। बघा आता प्रत्येक जिल्ह्यांची नावे सांगत आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आता या तारखेला तुम्हाला तारीख सुद्धा पुढे सांगणार आहे। त्या तारखेला तुम्हाला मोफत अन्नधान्य सरकारतर्फे दिलं जाणार आहे। पहिला जिल्हा आहे वाशिम जिल्हा। बघा वाशिम जिल्ह्यामध्ये जे पिवळे व केशरी रेशन धारक आहेत त्यांना मोफत गहू आणि तांदूळ घरी आणून सरकारतर्फे आता या ठिकाणी दिलं जाणार आहे। यासाठी तुम्हाला तातडीने आता अर्ज करा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कसा अर्ज करायचा पुढे सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे, कारण अर्ज केल्याशिवाय तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घरपोच या ठिकाणी मिळणार नाही। कारण या अर्जामध्ये तुम्ही तुमचा घरचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर सर्व काही त्यामध्ये अर्जामध्ये आता तुम्हाला भरावा लागणार आहे। त्याचं कारण म्हणजे तुमच्या घरच्या पत्त्यावरच आता हे मोफत गहू आणि तांदूळ हे घरी घेऊन तुम्हाला सरकारची गाडी येणार आहे। जर तुमचा पत्ता जर त्या ठिकाणी सापडेना तर ते तुम्हाला मोबाईलवर कॉल सुद्धा करू शकतात। त्यामुळे सर्वांनी अर्ज कसा भरायचा यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। पुढचा जिल्हा आहे, सर्व जिल्हे यामध्ये सांगण्यात आले आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून आता मोफत या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे बीड। आता बीड जिल्ह्यामध्ये जे पिवळे व केशरी रेशनधारक आहेत तर त्यांना मोफत गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून सरकारी वाहनातर्फे घरी आणून दिलं जाणार आहे। याची तारीख कोणती फिक्स केली आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। तसेच अर्ज कोणता करायचा आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता सांगण्यात आल्या। पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा आता गोरगरिबांचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ओळखला जातो, शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून पण ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप सारे रेशनधारक आहेत। तुम्हाला सुद्धा मोफत गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून घरी आणून दिलं जाणार आहे। कोणत्या तारखेला दिलं जाणार आहे याची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे सर्वच रेशनधारकांना मोठा आता दिलासा मिळणार आहे। पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा गहू आणि तांदूळ मोफतपणे सरकारच्या माध्यमातून आता दिलं जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा। या जिल्ह्यांना सुद्धा पिवळ्या व केशरी रेशन कार्डवरती मोफत अन्नधान्य म्हणजेच गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून घरी आणून तुम्हाला आता दिलं जाणार आहे। त्यामुळे कोणत्या तारखेला ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे ही तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला अर्ज कोणता भरायचा आहे तसेच तो अर्ज देखील तुम्हाला पुढे आम्ही सांगणार आहे। कारण अर्ज दिल्याशिवाय तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे म्हणजे दिलं जाणार नाही। कारण हा अर्ज भरल्यानंतरच त्या अर्जावर तुमचा पत्ता असणार आहे, तुमचा मोबाईल नंबर असणार आहे आणि त्यावरच तुम्हाला मोफत गहू आणि तांदळाची गाडी त्या ठिकाणी घरी येणार आहे। आता बघू शकता त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा सर्वांनी अर्ज कसा भरायचा आहे नक्की बघा। पुढचा जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा, परभणी जिल्हा, नंदुरबार जिल्हा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून पिवळे व केशरी रेशन कार्डच्या ज्या म्हणजे तुमच्या घरामध्ये जर त्या ठिकाणी असेल तर तुम्हाला मोफत अन्नधान्य घरी आणून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला, बुलढाणा। या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोफत अन्नधान्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे। आता बघा हे जे जिल्हे आहेत तर हे शेतकऱ्यांचे जिल्हे, गोरगरिबांचे जिल्हे म्हणून सरकारच्या यादीमध्ये या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत। पहिल्यांदा सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये ही सुविधा सुरू करण्यात त्या ठिकाणी येणार आहे। सध्याला ही जी सुविधा आहे तर ती मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरामध्ये या ठिकाणी सध्याला सुरू केलेली आहे। आता लवकरच या सुद्धा जिल्ह्यामध्ये सुविधा ही सुरू करण्यात येणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा आता लवकरच निघणार आहे। GR निघाल्या तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। आता सध्याला ही सुविधा मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरामध्ये सध्याला तर ही सुविधा आता सुरू करण्यात या ठिकाणी आली आहे। अगदी काही मोजक्याच त्या ठिकाणी बघा अगदी मोजक्याच महिन्यामध्ये म्हणजेच 2 ते 3 महिन्यामध्येच आता ही सुविधा तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील सुरू होऊ शकते। आणि हे जिल्हे त्या ठिकाणी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील अगदी एका वर्षामध्येच ही सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। कारण रेशनधारकांचे जे हाल होत होते म्हणजेच रेशनधारकांना दुकानामध्ये रांगेत उभा राहायला वेळ लागत होता, तसेच मोफत अन्नधान्य जे मिळत होतं तर ते घरी येऊन जाण्यासाठी त्रास होत होता, डोक्यावर ओझे व्हावे लागत होते। तर याचा विचार करून सरकारच्या माध्यमातून ही सुविधा आता
खास रेशनधारकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे। सध्या तर मोठ्या शहरामध्ये सुविधा सुरू करण्यात आल्या, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सुविधा सुरू त्या ठिकाणी झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळू शकतं। ही सुविधा सुरू झाल्या रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी अर्ज सुटतील, तो अर्ज तुम्ही त्या ठिकाणी भरून द्यावा लागणार आणि भरून दिल्यानंतरच तुम्हाला मोफत घरी त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ म्हणजेच अन्नधान्य त्या ठिकाणी घरी मिळेल। लवकरच ही सुविधा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। शेतकरी मित्रांनो आणि रेशनधारक मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।